गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आमच्या गोवामध्ये आणि मी उठली आहे. रात्री खूप एन्जॉय केला आहे. कालचा व्लॉग तुम्ही बघा, म्हणजे त्याच्या आधीचा व्लॉग बघा, खूप मस्त आहे. डान्स केला आहे खूप मस्त. आता मी चालले भाभीसाठी ब्रेकफास्ट आणायला. सो आपण गोवा फिरूया. तर तुम्हाला जास्त स्कूटी दिसणार, म्हणजे पूर्ण रस्त्यामध्ये बघा सगळीकडे तुम्हाला स्कूटी दिसते, म्हणजे बिकॉज आपण इथे रेंटवर घेऊ शकतो, त्यामुळे इथे स्कूटीचं प्रमाण खूप जास्त आहे. सगळीकडे पार्किंगला तुम्हाला फक्त स्कूटी दिसते. तर इथे मी आता भाभीसाठी डोसा घेते, पार्सल आणि डोसा ऑर्डर केला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस जो असणार आहे तो असणार आहे आपला ॲक्टिव्हिटीज पण असणार आहे थोडा बहुत, आणि आपण गोवा फिरणार आहोत. ठीक आहे, म्हणजे टेम्पल वगैरे सगळं फिरणार आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाभी. उठ बेटा, मग तुझ्यासाठी डोसा आणला आहे, क्रिस्पीवाला डोसा. तर आमची तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि चहा घेतो आम्ही. आत्ताच आमची एक बस सुटली. हां, बस आली, चहा आली. तर जाऊया आपण पूर्ण. आपण साऊथ गोवा कव्हर करूया याच्यामध्ये. हा, इथे पण काढतात. काही भूमिका नाही ना. अरे तू पार्सल करतो. अशी गाडी आहे ही आणि आम्ही निघालो इथून आपण पूर्ण कव्हर करणार आहोत साऊथ गोवा. दुसरा दिवस मालवण. दुसरा दिवस आपण जे नंतर नाही का बोललो तू की त्याच्या अगोदरचं पण त्यांनीच केलंय का? नाही नाही नाही, तेव्हा तर आपलं हे केलं ना, शॉर्ट केलं ना. त्याच्यानंतर आपण ते काढलेले म्हणून ना. तुझ्याकडून किती यायचे बाकी आहे? 945. तेजसकडून किती यायचे बाकी आहे? 460. आणि त्याच्याकडून आज हम लोग जा रहे हैं साउथ गोवा. टूर लंबा टूर रहने वाला है, तो इसके लिए हमें कुछ इंस्ट्रक्शंस को फॉलो करना है. ओके ओके नहीं है? ओके. अभी इससे पहले मेरा नाम है रजत. क्या नाम है? रजत. मेरा नाम आपको आज पूरा दिन याद रखना है. ओके ओके. आज के टूर के लिए आपको 2 तरह के इंस्ट्रक्शंस फॉलो करने रहेंगे. ओके रजत. जो पहला इंस्ट्रक्शन रहेगा वो रहेगा हमारे टूर के ऊपर, और जो दूसरा इंस्ट्रक्शन रहेगा वो रहेगा हमारे गाड़ी के ऊपर. ओके. तो सबसे पहले अभी हम लोगों पे आपको टाइम दिया जाएगा. उस टाइम पे आपको स्पॉट कवर. गोवा में थोड़े बहुत मूवीज की शूटिंग हुई है, वो शूटिंग पॉइंट्स भी आप उस बोट के थ्रू कवर कर पाएंगे. अगर आप में से किसी को डांस करने का मन होता है तो आप लोग डांस भी कर सकते हैं, लेकिन ध्यान रखना डांस करते करते पानी में नहीं गिरना है. तो गाईज आम्ही आलो आहोत मिरामार बीचला. ओके, सो आपण तो कव्हर करूया. हा जो तुम्ही समोरचा बघत आहात ना, तो आहे मिरामार बीच. आपलं फर्स्ट आपण इकडे आलो आहोत आणि तो आपण पूर्ण कव्हर करूया. पूर्ण दिवसभर आम्ही यांच्यासोबत असणार आहे, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. सो मी तुम्हाला पूर्ण साऊथ गोवा दाखवणार आहे. आमची बोट आली आहे आणि आम्ही निघालो आहोत आता. स्टार्ट झाली आता आणि मजा येणार आहे.
इसको माइक में कुछ बोलना है। मुझे मत डुबो। कुठे डॉल्फिन? बघ किती चांगले अंकल आहेत बेटा. बघ आता अंकल बोलले. ए डॉल्फिन डॉल्फिन डॉल्फिन. कितना प्यारा डॉल्फिन. कुछ भी सामान छोड़ के मत और हल्का थोड़ा पानी कर देना है. ये बच्चा बघ. थांब 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 मम्मी. ठीक आहे. साम आपलं शूज वगैरे आहेत मामीचे. हे कसं वाटलं तुला बोट मध्ये क्रूज मध्ये? त्या नाही अंकल मेरा आईको. मेरे को बचाओ. मेरे को बचाओ. बचाओ. मैं लहान मुलांको कोई ऐसा मारता है क्या? मैं लहान है मम्मा. मेरा आईको. मेरे को मत डुबो. हाँ भाभी मेरे को मत डुबो. अशी आमची भाभी रडली आहे पण मजा आली. भाभी मजा आली. डॉल्फिन पण बघितलं. 4 डॉल्फिन बघितले. तर आम्ही आलो आहोत मार्मिरा बीचवरून. कदाचित नाव चुकलं असेल. मार्मिरा समथिंग आहे आणि गाडी ही आमची. या गाडीमध्ये खायला प्यायला काहीच अलाउड नाही त्याच्यामुळे मी आईस्क्रीम बाहेरच खाते. आपण आता दुसरं डेस्टिनेशन गाठूया. काय असणार आहे मला नाही माहिती पण बघूया. काहीतरी मजेशीरच असणार आहे. अजय देवगन ने वो खंबा इधर उखाड़ा था दोनापावला में. हर एक मूवी का इधर सीन शूट हुआ था चुप चुप के. और शाहिद कपूर ने सब लोग पैसा मांगने के लिए आते हैं. बाद में वो पानी में कूदता है. वो सीन भी इधर शूट हुआ था. बहुत सारे पुराने मूवीज के भी इधर सीन शूट हुए हैं जैसे कि एक दूजे के लिए. ओके. अभी ये जो दोनापावला स्पॉट है ये अकेला ऐसा स्पॉट है जहाँ पर जाने के लिए आपको 10 मिनट का वॉकिंग डिस्टेंस लगता है जाने के लिए. 10 मिनट का वॉकिंग डिस्टेंस लगता है वापस आने के लिए. क्योंकि इधर दोनापावला जेटी पर जाने के लिए कोई भी ट्रांसपोर्ट अलाउ नहीं है. जिधर मैं आपको अभी उतारूंगा सामने से आपको पुलिस की बैरिकेडिंग दिखाई देगी. उसी रास्ते से आपण आता आलो आहोत डोनापोल पॉइंटला. जिकडे शूटिंग झाली होती अजय देवगन सिंघम मूवीची आणि चुप चुप के शाहिद कपूर. बघूया. डोनापॉल जे आहे तिथे आम्ही आलोय. जो आपण आता हे पॉइंट कव्हर करणार आहोत. ते हॉटेल्स बार किचन सर्व आहे. इथे समोरच समुद्र आहे. समुद्र आहे की नदी आहे? समुद्र आहे. ती जागा आहे जिथे सिंघम मध्ये जी शूटिंग झाली अजय देवगण ची. मला माहिती नाहीये. हे लोक बोलतायत म्हणून मी हो म्हणते. मी पिक्चर नाही बघितलाय तो. झालं बाबा. सो हे आहे डोनापोल.
ते सिंगमची शूटिंग झाली होती, तुम्हाला लक्षात येत असेल. तर बघा अजय देवगण इथे मारामारी करत होता, सगळ्या ना मारत होता. तो असं आहे डॉन पॉला. छोटं मार्केट आहे, सगळे कपडे वगैरे मिळतात इथे. हे बघा असं समुद्र बॅक वॉटर असणार बहुतेक. पण एक खास आहे की इकडे समुद्र पूर्ण शांत आहे. आम्ही काल मालवणला होतो, तर मालवणला त्या समुद्राला उधाण आला होता, खूप वारा सुटला होता आणि खूपच. सो बघा हे असं मार्केट आहे. हे एवढं आहे आणि पुढे तिकडे असं जाण्यासाठी चार्जेस आहे. तुम्ही बघत असाल इकडे 50 रुपीज चार्जेस आहेत. फक्त काय तो जेटी आहे, ते जेटी बघण्यासाठी. सो आम्ही जात नाही इथे, इथून बाहेरून बघूनच सगळं होतं. फक्त जेटी बघण्यासाठी चार्जेस आहेत 50 रुपीज. सो एवढं आहे डॉन पॉला. क्रूज जेवण हे असं असतं. अभी हम लोग जा रहे हैं ओल्ड गोवा. तो जैसे पणजी गोवा का नया कैपिटल है, वैसे ओल्ड गोवा गोवा का पहला कैपिटल था. ओके, तो इधर ओल्ड गोवा में 2 चर्च है. एक चर्च का नाम है बेसिलिका ऑफ बॉम जीसस और दूसरी है सेंट कैथेड्रल चर्च. जो सेंट कैथेड्रल है वो एशिया की 2nd लार्जेस्ट चर्च है. ह्याच्यामध्ये 400 वर्ष ना वर्षाची डेड बॉडी आहे. आणि इथे समोर जे आहे हे एशियाचं सगळ्यात मोठं चर्च आहे, 2nd नंबरला आहे. हे बरं इथे हे लोक इथेच आले होते बोलते. असं नव्हतं बनवलं, होतं पण असं होतं. हो चर्च आहे बेटा हे. होतं बनवलं तो. तो आहे हे आहे चर्च. किती वर्षापूर्वीच आहे? 400. पण खूप 400. आणि असंच हे होतं. त्याला दीर्घ मी सांगतो इथे काय आशियाच्या 2nd नंबरचं चर्च म्हणजे आशियामध्ये 2nd नंबरवरती हे चर्च येतं. एवढं मोठं आहे हे. याच्यामध्ये आपण एंट्री करणार आहोत. इथे आपलं पुरातत्व संग्रहालय पण आहे या साईडला. हे जे दिसतंय ते तुम्हाला खूप सुंदर व्ह्यू दिसतो.
झालं आहे आणि आता या लोकांनी आम्हाला थोडा टाईम दिला आहे शॉपिंगसाठी. आणि इथे बाजूलाच एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे मंगेश मंदिर. ॲक्च्युली लता मंगेशकर जे आहेत त्यांचे वडील जे होते त्यांनी या मंदिरासाठी डोनेशन दिलं होतं खूप जास्त. सो तसं हे नाव मंगेशकर आणि मंगेश मंदिर असं आहे. खूप मस्त मंदिर आहे. मी ते कॅप्चर नाही केलं पण मी त्याचे फोटो वगैरे टाकेल. हे आहे 600 रुपये किलो. दे. आणि हा 500. बघूया आता आपण कोणतं होतं. हा भाई काय खाते ती तिचं तिलाच माहिती. काहीच नाही खात. ये वाले काजू 1 ईयर तक रख सकते हो. अच्छा. निकालने भी ये वाला बेस्ट है ना. गोवा स्पेशल है. SNW काजू है ड्रम रोस्टेड. ये वाला बेस्ट लग रहा है. इसके नीचे वाला कौन सा है? इससे कम वाले चाहिए तो 500 रुपये किलो आएगा डबल रोस्टेड काजू. बघूनच कळतंय. ये वाले हैं वो थोड़ा छिलका लेट निकलेगा बाकी ये भी टेस्ट में अच्छे हैं. अभी आप सबको उतरना है, रोड क्रॉस करना है और उस तरफ सामने आपको आगे आइसक्रीम का स्टॉल दिख रहा है ना, उधर आना है. क्रूज खत्म होने के बाद सबको बस बाद में आइसक्रीम के स्टॉल के पास ही पिक करेगी. अभी जो लोग क्रूज पे नहीं जा रहे हैं उनके लिए 7 बजे आपको आइसक्रीम के स्टॉल के पास आना है. ओके. क्रूज आने के बाद हमें इधर आम्ही आता इकडे आलोय क्रूज मध्ये, जे आम्ही याच्यासाठी एक्स्ट्रा पे केलेत. हा तर बघूया आपण याच्या आतमध्ये एंटरटेनमेंट काय असणार आहे. म्युझिक, डान्स and everything is included in your package. Not include, एक्स्ट्रा पे केलेलं आहे. बट बघूया कसं. आमचं स्वीट हार्टचं सकाळी तुम्ही सकाळी बघितलं असणार. ती खूप क्राय करत होती. पण हे ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. एक थोडासा प्रॉब्लेम झालाय. किती पैसे घेतलेत? आणि ते थोडासा प्रॉब्लेम झाला. हे जे क्रूजवाले आमच्याकडे आहेत, आम्हाला नाही जायचंय तिकडे क्रूजला बिकॉज भावी घाबरली होती आणि आता हे नखरा करतात आमच्याशी, भांडतायत की तुम्हाला रिफंड देणार नाहीये. हा आहे ना माणूस बसलेला. आता पोलिसांना फोन केला आणि पोलीस आता येत आहेत. ठीक आहे. गोवा पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला आम्ही. बघू, कारण की याचा जो ॲटिट्यूड होता ना माझ्याशी बोलण्याचा तो खूप वाईट होता. त्याच्यामुळे मी ही स्टेप घेतली आहे. जे व्हायचे तर होऊ दे आता. सर मैंने अभी कंप्लेंट किया था. मेरा नाम दीपिका है. तो देखो ना मेरी ना बात हुई थी मैडम से. उन्होंने बोला कि अभी वो पुलिस भेज रही है यहाँ पे. ठीक है. मेरा कंप्लेंट उन्होंने लिख के लिया था. तो उनको बोलिए कि वो लोग सॉल्व हो गया है. प्लीज़ अब भी थोड़ा बोलो ना उनको कैप्टन ऑफ पोर्ट के यहाँ पे मैंने बोला था उनको आने के लिए. एक्चुअली ना जिन्होंने हुआ था ना उन्होंने वो सॉल्व कर दिया. जैसे ही मैंने बोला ना, एक्चुअली उन लोगों ने हमारे साथ फ्रॉड किया था. मतलब बोला था कि ना आपको पैसा रिफंड नहीं देंगे, जिसको लाना है ला. जैसे ही मैंने आपको कॉल किया ना उन लोग ने हमको पैसा दे दिया हाथ में. हाँ चलेगा मैं बोलती. चलेगा. हाँ बोलते. आता 2 मिनिटात पोलीस इकडे येणार आहेत आणि बघूया आपण काय होतं. पण हे जे होतंय ना हे खूप चुकीचं होत आहे. हे कुठे पण चुकीचंच होतंय. तुम्ही लोक, आम्ही टुरिस्ट आहोत तुमच्या इथे. तुम्ही आम्हाला, त्यांनी तो जो किस्सा झाला तो तुमच्यासोबत मी शेअर करते. त्या लोकांनी आम्हाला दिवसभरासाठी, आम्ही त्यांच्या गाडीमध्ये होतो, त्यांनी एक पॅकेज दिला आम्हाला. त्याच्यामध्ये होतं की तुम्हाला क्रूजवरती नेणार. लास्टची ॲक्टिव्हिटी क्रूजवरती असणार. क्रूज असते. तुम्हाला माझा क्रूजचा व्हिडिओ बघितला असेल. सो आम्हाला वाटलं की क्रूज एकदम मोठी असणार, ग्रँड असणार. इकडे एक फेरी होती, फेरी नॉर्मल. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितला असणार की भाभी किती रडली होती. तरी पण मी भाभीला तिकडे ठेवलं. आता मी नाही ठेवू शकत. सो आम्ही त्यांना म्हणालो की आम्हाला तुम्ही
पैसे रिफंड द्या, पाहिजे तर काहीतरी कट करून द्या, पण आम्हाला पैसे परत द्या. पण त्या लोकांनी ज्या ॲटिट्यूडमध्ये माझ्याशी बोलला, जिसको लाना है लाव. मग आता आम्ही ज्यांना आणायचं त्यांना आणतोय, आम्ही आणतोय म्हणजे ते लोक येत आहेत, पण त्यांनी मला लगेच पैसे परत दिले. तो आता आपण बघूया. तर जसं की तुम्ही बघितलं तुम्ही पोलिसांबद्दल जे म्हणाले, तर पोलीस आले होते तिकडे आणि आम्हाला ॲक्च्युली मी कंप्लेंट दिली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने आम्हाला पैसे परत दिले, असं पण मी तुम्हाला सांगितलं असेल. त्या माणसाने पोलिसांना घाबरून पैसे परत दिले. ओके, सो पोलिसांना आम्ही सांगितलं, त्यांनी माझी रिक्वेस्ट कॅन्सल पण करून टाकली, जी माझी कंप्लेंट होती. तर मला इकडे एक सांगावं असं वाटतं की मला गोवा पोलीसचं कौतुक करावं असं वाटतं की मला इन्स्टंट 2 मिनटं 1 मिनिटामध्ये त्यांनी ॲक्शन घेतली आणि ते मला खूप आवडलं. माझ्या मोबाईलवरती मेसेज आला माझ्या कंप्लेंटचा, त्याच्यानंतर मी कंप्लेंट माझी झाली, क्लोज केली, त्याचा पण मला मेसेज आला. तो मला हे खूप आवडलं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इकडे ट्रॅव्हल्स अँड हब म्हणून आहे, इकडून आम्ही उद्याचं जे आम्ही करणार आहोत बुकिंग जी आहे कसिनोवाली. त्याच्यानंतर तुम्ही जे दुपारी बघितलं, जे आम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे केले, ते सगळं आम्हाला यांच्याकडून मिळालं आहे. तर याच्या मॅडम आहेत आणि त्यांचं तुमचं नाव काय आहे? मी ब्लॉगिंग करते. ओके, गायत्री. ओके, सो गायत्री मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला खूप मस्त बुकिंग करून दिली आणि पुढे जे आहे ते कसिनोची बुकिंग पण करणार आहेत. सो मी हा ब्लॉग अपलोड करणार आहे, सो तुम्ही बघा, मी तुम्हाला शेअर करेल. पेज असेल इंस्टाग्रामवर टॅग करा. हां, मी तुम्हाला टॅग करेल. इन्स्टावरती आहात. सो थँक्यू सो मच. मला तुमच्यासोबत राहून खूप छान वाटलं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पण गोव्याला येणार तेव्हा तुमच्याकडूनच सगळ्या बुकिंग करणार. आणि तुम्ही पण जे आहे, मी पण जर गोव्याला येत असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की प्लीज ट्रॅव्हल हबकडे या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही या, येऊ शकता. ते पण व्हाईट वाली ना, काय व्हाईट थोडी सरी निळाला होते का जास्त होते नाही, एकदम फील आणि लाईट सारखी. बेवड्यांची डिस्कशन बघा. अरे